लिंबू पाणी रोज सकाळी तुम्ही घेत असाल तरी 6 महिन्यानंतर तुमचे केस गळायला सुरुवात होणार आहे. लिंबू हे क्लिनिंग एजंट म्हणून वापरलं जातं. म्हणजे बघा, कुकरमध्ये पण एक लिंबाची फोड तुम्ही ठेवताय. हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर हात स्वच्छ करण्यासाठी सुद्धा लिंबू पाणी ते देतात. आपलं पोट साफ होण्यासाठी, आतून क्लीन होण्यासाठी पण आपण लिंबू पाणी पितो. त्याचबरोबर व्हील साबण, कपडे धुण्याचा, त्याच्यामध्ये पण लिंबू आहे. बरोबर. बर्तन धुणे का साबण, ज्याला आपण भांडी घासण्याचा साबण म्हणतो, विम बार, त्याच्यामध्ये पण लिंबू आहे. जिथे जिथे लिंबू आहे, लिंबाचं कामच एक शालन कर्म आयुर्वेदानुसार, म्हणजे स्वच्छ करणं, धुवून काढणं, काढून टाकणं. तसं कपाल मोक्ष होतो, एवढे केस त्याने गळायला लागतात. ते जर प्रमाणापेक्षा जास्त पिलात, अर्थात प्रमाणात घेतलं तर ते न्यूट्रिशनच देत आहे, फायदाही करत आहे, पण प्रमाणापेक्षा जास्त घेतलं तर त्याने सुद्धा केस गळणार आहेत. तुम्ही व्हिटॅमिन सी साठी लिंबू वापरत असाल तर केस गळणार आहेत, पण तुम्ही व्हिटॅमिन सी साठी आवळा खाल्लात तर केस वाढणार आहेत. म्हणजे व्हिटॅमिन सीच आहे, पण नुसता सोर्स तुम्ही चेंज केलात तरी सुद्धा तुमचं केस गळणार आहेत की वाढणार आहेत हे ठरतं. आणि मग त्या आवळ्यापासून बनवलेला च्यवनप्राश जर तुम्ही रोज घेत असाल तर अजून चांगलं.